नमस्कार. आज इथं आपल्यासोबत बोलण्यासाठी रिलायन्स एज्युकेअरचे संचालक श्री प्रीतम शहा हे स्वतः उपलब्ध आहेत. प्रीतम शहाजी, आपलं इथे या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सध्या प्रीतम शहा हे रिलायन्स एज्युकेअरच्या माध्यमातून MBBS असेल, BHMS असेल, तसंच BMS असेल, या साईडला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रिलायन्स एज्युकेअरच्या माध्यमातून ते सतत मार्गदर्शन करत असतात. तर आज आपण सध्या नीटच्या परीक्षा झालेल्या आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची खूप गरज आहे. प्रीतम शहा हे स्वतः मार्गदर्शक आहेत. तर आपण त्यांना पहिला प्रश्न असा विचारूया की प्रीतमजी, रिलायन्स एज्युकेअर ही संस्था काम कशी करते? नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे. मी प्रीतम शहा, संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे. आज आमच्या या प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. ह्या कार्यक्रमाचं नाव आहे प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे. रिलायन्स एज्युकेअर ही आमची कन्सल्टन्सी संपूर्ण भारत देशामध्ये व भारताच्या बाहेर पण ज्या विद्यार्थ्यांनी 2025 सालची नीटची एक्झाम दिलेली आहे, ज्यामध्ये कित्येक विद्यार्थ्यांनी PCB ग्रुप ठेवलेला आहे, कित्येक विद्यार्थ्यांनी मॅथ्स ठेवलेला आहे आणि कित्येक विद्यार्थ्यांनी दोन्ही पण ग्रुप ठेवलेले आहेत. अजून नीटचा रिझल्ट येणे बाकी आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि पालकांच्या मनामध्ये जिज्ञासा असते की आपल्या मुलाला एवढे मार्क पडणार तर आपल्याला कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत. तर संपूर्ण देशामध्ये ही प्रक्रिया राबवत असताना आपण महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये 85% जागा हे महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह असतात आणि 15% जागा ह्या ऑल इंडिया कोट्यामध्ये जातात. ह्या गोष्टीच्या संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आमची रिलायन्स एज्युकेअरची सगळी टीम आहे ती 15 जूनला रविवार रोजी हॉटेल शिवपार्वती सोलापूर येथे येत आहे. हे सेमिनार आम्ही ह्या सगळ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत ठेवलेलं आहे. प्रत्येक कन्सल्टन्सीचं ऑफिस हे शहरासारख्या ठिकाणी असते. प्रत्येक पालकाला आणि विद्यार्थ्यांना तिथे पावसाळ्यात दिवसामध्ये शक्य होत नाही. पण बऱ्याच पालकांची अशी आम्हाला विनंती आणि मागणी होती की तुम्ही सोलापूरसारख्या ठिकाणी एक सेमिनार आयोजित करायच्या. सेमिनारमध्ये आम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे हवं आहे, त्यासाठी आम्ही सेमिनार घेत आहे. ही संस्था कोणकोणती ॲडमिशन करते? पत्रकार महोदय, ही संस्था संपूर्ण भारत देशामध्ये व भारताच्या बाहेर MBBS, BAMS, BHMS, BPT, BDS हे सगळे मेडिकल कोर्सेस, त्याचबरोबर इंजिनिअरिंगमध्ये संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, ज्या विद्यार्थ्यांनी मॅथ्स ग्रुप ठेवला आहे, ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये आपलं भविष्य उज्ज्वल करायचे, इंजिनिअरिंगची सर्व ॲडमिशनची प्रक्रिया आम्ही पूर्ण करून देत आहे. 15 तारखेला आपण जो सेमिनार ठेवलेला आहे, तर त्यात कोणकोणत्या विषयावरती आपण मार्गदर्शन करणार आहोत? एकदम चांगला प्रश्न आहे मग पत्रकार महोदय. 15 तारखेला जो आम्ही हॉटेल शिवपार्वती सोलापूरला लकी चौक येथे कार्यक्रम घेत आहे, ह्या कार्यक्रमाचं नाव मी ठेवलेलं की प्रश्न तुमचे आणि उत्तर आमचे. ह्यामध्ये 3 फॅक्टर काम करत असते. एखादा विद्यार्थी जेव्हा एक्झाम देतो, नीटची एक्झाम देतो, नंतर CET देतो महाराष्ट्र सरकारची, तर आईचे प्रश्न वेगळे असतात, विद्यार्थ्याचे वेगळे असतात आणि पालकांचे वेगळे असतात. बरेचदा काय होतं, पालकाला मुलाला MBBSला ॲडमिशन घ्यायचं असतं, पण मुलाचे मार्क कमी आलेले असतात. अशा वेळेस मुलं पालकांना फारशा गोष्टी क्लिअर करत नाहीत किंवा घाबरतात, बोलत नाहीत. असे विद्यार्थी जेव्हा आमच्यासमोर काउन्सिलिंगमध्ये येते ते आमच्याशी खरं बोलतात आणि विद्यार्थीमधला आणि पालकामधला जो दुरावा आहे तो कमी करायचा आम्ही प्रयत्न करतो. बरेचदा आउट ऑफ स्टेट ॲडमिशन असताना आईची एकच भूमिका असते की माझ्या मुलाला सुरक्षितता आणि त्याचं जेवण, किंवा त्याला आउट ऑफ स्टेट गेल्यावर त्याची खायची काय आपदा होईल का, ह्या सगळ्या गोष्टीचं आम्ही तिथं तुम्हाला टेबल टू टेबल मार्गदर्शन करणार आहे. ह्या सेमिनारला तुम्ही अटेंड केल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न निर्माण, जेव्हा तुम्ही सेमिनार अटेंड करून बाहेर जाताना अत्यंत समाधानी आनंदी होऊन जाणार की एकही प्रश्न किंवा एकही शंका तुमच्या मनामध्ये शिल्लक राहणार नाही. प्रत्येक गोष्टीचं ओपन स्टेट, डोमिसाइल स्टेटचं कशा प्रकारचे ॲडमिशन होते, किती राऊंड होते, पहिल्या राऊंडमध्ये आपण थांबल्यानंतर एक्झिट कसं घ्यायचं, दुसऱ्या राऊंडमध्ये आपण थांबू शकतो का, ह्यासाठी मार्गदर्शन करायला टोटल आमची टीम तुमच्यासाठी तिथं उपलब्ध असणार आहे. सध्या आपल्या रिलायन्स एज्युकेअर या संस्थेचं कार्यक्षेत्र सध्या कुठे कुठे सुरू आहे? रिलायन्स एज्युकेअरचं आमचं हेड ऑफिस पुण्याला आहे. पुण्याला एक आहे, मोडणीमला एक आहे, चिपळूणला एक आहे, लातूरला आहे, संभाजीनगरला आहे. हे आमचे ऑफिसेस आहेत. तिथं आमचे प्रतिनिधी उपलब्ध असतात. हे डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय करून ज्यावेळेस तुमचा नीटचा रिझल्ट लागणार, ॲक्च्युली तुमच्या हातात मार्क येणार, त्यानंतर NTE सारखी संस्था कुठल्याही विद्यार्थ्यावर कसलाही अन्याय होऊ देत नसते. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला भरपूर वेळ दिलेला असतो. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगतो की काही गडबड करू नका, तुमच्याकडे वेळ आहे.
यूट्यूबच्या माध्यमातून, सेमिनारच्या माध्यमातून तुम्ही भरपूर माहिती संकलित करा. पण ॲक्च्युली ॲडमिशनची प्रक्रिया जेव्हा चालू होती तेव्हा तुम्हाला एखाद्या चांगल्या काउन्सिलरची गरज असते. हा काउन्सिलर, हा रिलायन्स एज्युकेटर हा तो काउन्सिलर आहे की ज्याचा टीमवर्क भरपूर आहे. आमच्याकडे गेले कित्येक वर्षे काम करत असल्यामुळे डायरेक्ट मॅनेजमेंटशी संबंध आहे. प्रत्येक लोकेशनची आम्हाला पूर्ण माहिती आहे. ज्यावेळेस तुम्ही आमच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे, अप टू तुमचं चॉईस फिलिंग करण्यापासून तुमचं ॲडमिशन लेटर हातात येईपर्यंतची जबाबदारी आमची असणार आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत रिलायन्स एज्युकेअर संस्थेचे संचालक श्री प्रीतम शहा. त्यांनी आपल्याला सांगितले की येत्या 15 जूनला जे नीट परीक्षेत सध्या पास झालेले विद्यार्थी आहेत, त्यांचे आई वडील असतील, अशा विद्यार्थ्यांना खरंच आज मार्गदर्शनाची करेक्ट मार्गदर्शनाची गरज असते. तर ते मार्गदर्शन रिलायन्स एज्युकेअर या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. तर तेच काम रिलायन्स एज्युकेअर या संस्थेचे संचालक प्रीतम शहा हे करत असतात. 15 जूनला सोलापुरात हॉटेल शिवपार्वतीला त्यांनी मार्गदर्शन शिबिर ठेवलेलं आहे. तर या मार्गदर्शन शिबिरात सर्व नीट पास झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. धन्यवाद प्रीतमजी. आज या पत्रकार परिषदेसाठी आम्हाला बोलवलं. आमचं मार्गदर्शन किंवा आमची जी रिलायन्स एज्युकेअर हे ग्रामीण मुलापर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी अशी मी तुमच्या PBP न्यूजच्या माध्यमातून किंवा ETV मराठीच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतोय. कारण का सगळे ऑफिसेस सिटी लेवलला असते आणि आपण ग्रामीण भागात पडतो. पावसाचे दिवस असते. आमच्या 15 तारखेच्या सेमिनारला मी सर्व पालकाला विनंती करतो की तुम्ही सहपरिवार या. नुसतं स्टुडंटला पाठवू नका. स्टुडंटनं पण यावे, आईनं पण यावे, वडिलांनी पण यावे. हे सेमिनार आज फ्री आहे. ₹1 चार्ज नाही. 12 ते 5 या वेळेमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला बुकिंग करायची काय गरज नाही.